झालं असेल हो? महाराज असे अचानक उठून निघून का गेले असतील? काहीच कळत नाही सुहासिनी. पाद्यपूजेची एवढी साग्र संगीत तयारी केली होती, सगळं वाया गेलं. आपण मठात जाऊन महाराजांना विचारूया का? आमच्याकडून असा काय प्रमाद घडला म्हणून आपण आमच्यावर कोपला आहात? असंच करावं लागेल, कारण आपल्याला कळलं तर पाहिजे ना. काय आहे म्हणजे गजानन महाराजांची क्षमा मागून समजूत काढता येईल, अन्यथा यशवंतराव जहागीरदारावर गजानन महाराजांची अवकृपा झाली अशी माहिती सगळीकडे कर्णोपकर्णी होईल आणि सुहासिनी याचा विपरीत परिणाम आपल्याला सहन करावा लागेल. काय ग, कुठे गेली होतीस तू आणि बाहेरून कशी आलीस? महाराज उठून निघून गेलेले पाहिले म्हणून मी मागल्या दारानं बाहेर गेले. महाराजांच्या मागे मागे गेलीस तू? नाही 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 सेठजी, मी महाराजांच्या समोर नाही आले. अंगणात महाराजांच्या पावलाचे ठसे उठले म्हणून मी फक्त फुलं वाहिली आणि आणि परशाद म्हणून मी ही थोडी माती आणली. आत्ता घडला प्रकार लक्षात आला माझ्या. अगं चांडाळणी, तुझ्यासारख्या दरिद्री बाईचं वास्तव्य महाराजांच्या लक्षात आलं म्हणून महाराज निघून गेले. भाईसाहेब, ग कुलक्षणी महाराज अंतर्ज्ञानी आहेत. महाराजांच्या दर्शनासाठी माझ्याशी हुज्जत घालत होती. तुला घरात थांबून घेतलं हेच चुकलं माझं. तुझ्यासारख्या दरिद्री बाईचा विटाळ झाला महाराजांना. चल निघ इथून. तुझं काळं तोंड घेऊन परत या घराची पायरी चढू नकोस. भाईसाहेब मी कुठे जाऊ? चल चालती हो. काय करू मी भाईसाहेब? तुमच्याकडे कामाला आहे म्हणून निदान हातातोंडाची गाठ पडते. भाईसाहेब तुम्हीच आता असं केलं तर मी काय करू भाईसाहेब? बंद ठेव तुझं. आजवर पोचलं ना ह्याचे चांगले पांग फेडलेस तू. या पोलानं इथून निघून जा, नाही तर वयाचा मुलाईचा न ठेवता धक्के मारून बाहेर काढेन. भाईसाहेब, तुला कळत नाही काय ह्याने सांगितलेला? चल निघ. भाईसाहेब, आजोबा, काय रे पोरा? तुम्ही काय बी खाल्लं नाही. थोडं चून भाकर खाऊन घ्या. नको, आज माझा बी उपास आहे. तुम्ही बी उपास धरलाय आणि कोणी उपास धरलाय? आजीनं बी? होय. अरे आजी आजकाल एक वेळ उपास धरते आपल्यासनी खाया मिळावं म्हणून. आजोबा, नाही पोरा, तू रडू नको. पोरा पोरा, तुझी आई आणि बाबा तुला टाकून देवा घरी गेली. लय वाईट झालं बघ. पण तुझ्या आजीनं तुझ्यावर लय प्रेम केलं. ती हाय तुझ्या संग. वय आजी खरंच माझ्यावर लय प्रेम करते. मला जोंधळ्याची भाकरी खायची होती तर ही माय जोंधळ्याचं पीठ घेऊन आली आणि मला भाकरी खाऊ घातली. आजी, का ग? तू का लवकर आली? दर्शन झालं महाराजांचं? महाराजांनी फुलं दिली? अगं पण बाय नर्मदा, तू का रडते? आजी काय झालं? तू का रडतेस ग? माझंच चुकलं. मी अवलक्षणी चोरून महाराजांचं दर्शन घेत उभी होते. महाराजांना विटाळ झाला असं मालकीनबाई म्हणाल्या आणि त्याने मला कामावरून कमी केलं. बघ, त्या देवाला तुझी किती काळजी आहे ती. महाराजांना काय बी बोलू नका. माझी चूक आहे ना व. शिक्षा मलाच मिळायला हवी. आधी वाटत होतं मी एकटाच मरणार आहे,
पण नाही, आता आपण तिघं बी मरणार. मी या दुखण्याला मरणार आणि तुम्ही दोघं उपास मारीन. नाही, मी असं काय बी होऊ देणार नाही. काय करणार आहेस तू नर्मदे? अगं नशीबच पालटलं तर माणसानं किती बी उपाय केले तरी त्याचा काय बी फायदा होत नाही. अगं माणूस हा ढोरावानी जगतो आणि ढोरावानीच मरतो. वय मी ढोरावानी राबेन, पण ते आपल्या परपंचासाठी. मी कोणाला बी मरू देणार नाही. मी तुम्हाला बी जगवेन आणि मी बी जगेन. नर्मदे, अगं पण तू करणार काय एकली ना? शेतीचा छोटा तुकडा आहे ना व आपल्या जवळ, तो मी कसेन. नर्मदे, अगं तू बाई माणूस, मी हा असा, माझी काय बी मदत नाही तुला. तू एकल्यानं कशी काय कसणार जमीन? गजानन महाराज आहेत आपल्या पाठीशी, ते बळ देतील आपल्याला. आजी तू एकली नाही, मी बी येईल तुझ्यासोबत जमीन कसाया. तू येशील पोरा? होय आजी. अहो बघितलं, आभाळ कसं भरून आलंय. पाऊस पडणार वाटतं. अरे देवा, अवेळी पाऊस कसा काय? आपलं नशीब धुवून देणार आहे की काय? आजी खायत पीक आहे, पिकाची नासाडी झाली पावसानं तर आपण खायचं काय? पिकाची नासाडी नाही होणार. गजानन महाराजांचा धावा करा. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. साद घालता जीवाने धाव घेती गजानन, प्रगटते भक्तांसाठी कोठल्याही रूपातून. धुन लागता नामाची, धुन लागता नामाची, लाभे अपार हे सुख. शेगावीचे योगीराज, शेगावीचे योगीराज.
नर्मदे, अरे रघु, अरे थांबा, थांबा. असा घात केलास काय ग? मालक मी काय केलं? मी काय केलं? जादूटोना केलास आणि माझ्या खळ्यावर पाऊस पाडलास. खाल्ल्या मिठाला अशी जागलीस तू. अगं कुठे फेडशिली पाप? लक्षात ठेव, तू जादूटोना करतेस, तू वशीकरण करतेस, दुसऱ्याचं चांगलं तुला पाहवत नाही. असं जर मी गावात सांगितलं ना तर सगळं गाव तुला वाळीत टाकेल. लक्षात ठेव, तू जादूटोना करतेस, तू वशीकरण करतेस, दुसऱ्याचं चांगलं तुला पाहवत नाही. असं जर मी गावात सांगितलं ना तर सगळं गाव तुला वाळीत टाकेल. आणि मग तुझा सुखरूप जरी असलं ना खळं तरी तुझ्या तोंडाला अन्नाचा कण सुद्धा लागू देणार नाही मी. मालक मी असं काय बी केलं नाही हो. अहो मी जादूटोणा करत असते, दुसऱ्यांचं नुकसान करून माझं पोट भरत असते, तर मी तुमच्याकडे कशाला राबायला आले असते? होय? मग हा असा पाऊस आवेळी का आला? हा? अगं तुझ्या खळ्या शेजारीच माझं खळ आहे ना. मग तुझं खळ कोरडं आणि माझं पीक सगळं वाहून गेलं. मला बी कळत नाही मालक हा काय चमत्कार आहे. गजानन महाराजांचीच कृपा आहे ही. गजानन महाराजांची लीला? अगं मी तर त्यांचा परमभक्त. ते माझं खळ का नसवतील ग? तू मात्र अवलक्षणी अपशकुनी आहेस तू. मात्र घरात पाद्यपूजा चालू असताना तू घरात आहेस म्हणून महाराज निघून गेले होते. मग तेच महाराज तुझ्या खळ्याला संरक्षण कसं देतील ग? ते मी कसं सांगू मालक? आम्ही सांगतो. महाराज 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 ही चेटकी आहे. हिने चेटूक केलंय महाराज, चेटूक केलंय. हिचं सगळं पीक चांगलंय महाराज, इथं पाऊस पडत नाहीये. आणि माझं खरं बघा महाराज, पदा पदा पाऊस कोसळतोय आणि माझं सारं पीक वाहून गेलंय. पहा महाराज, पहा. पाहायचंय काय? आम्हाला सारं दिसतं. खोटी भक्ती कोणती आणि खरी व्यक्ती कोणती हे आम्ही जाणतो. अवेळी आलेला पाऊस आमच्या भक्तांच्या हृदयात काय दडलंय तोही जाणतो. नर्मदाची भक्ती म्हणजे अंतःकरणातला शुद्ध भाव. म्हणून तिच्या खळावर पाऊस पडला नाही. तुझं तसं नाही. तू आणि तुझी पत्नी स्वार्थी आहात म्हणून तुमच्या पिकाचं नुकसान झालं. तुम्ही जातीपातीचा विचार मानता त्याचा हा दुष्परिणाम. महाराज महाराज मला क्षमा करा महाराज.
क्षमा कर. माझं चुकलं महाराज, मला क्षमा करा. पुन्हा अशी चूक होणार नाही महाराज माझ्याकडे. नर्मदा ये गवार. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. परमेश्वराच्या साधनेत नियम महत्वाचा असतो. तो प्राणपणाने सांभाळला की भगवंत कृपा झाली म्हणून समजा. म्हणून साधनेत सातत्य आणि निष्ठा ठेवा.